नमस्कार मंडळी, हर्षदास फूड किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण नाताळ स्पेशल अगदी केक शॉप सारखे सॉफ्ट आणि खुसखुशीत चॉकलेट डोनट घरच्या घरी साहित्य वापरून सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते पाहणार आहोत। या संदर्भात लहान मोठे अशा सर्वांनाच आवडणारा क्रिसमस स्पेशल फ्रूट प्लम केकची सोपी रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलवर शेअर केली, ती एकदा पाहून घ्या। बारीक सारीक टिप्स सहित चॉकलेट डोनटची परफेक्ट रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा। यासाठी घरातल्या मीडियम आकाराच्या वाटीनं 2 वाट्या म्हणजे 200 ग्रॅम इतका मैदा किंवा याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ देखील घेऊ शकता। त्याच वाटीनं अर्धी वाटी पिठी साखर देखील घ्यायचं आहे। आता इथं आपल्याला छोटा अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि छोटा पाव चमचा बेकिंग सोडा घ्यायचा आहे। पहा, जास्त सोडा जास्त तेल शोषून घेतो, त्यामुळे डोनट तेलकट होतात। आता यामध्ये टीस्पूर म्हणजेच छोटा चमचा आपल्याला मीठ घालायचं आहे। त्याच्यानंतर डोनटला सुगंध देण्यासाठी अर्ध्या जायफळाची पूड किसून घालायची आहे। याऐवजी तुम्ही 5 ते 6 वेलच्यांची पूड घालू शकता। आता याच वाटीनं पाव वाटी तेल म्हणजे कॅन्डेल तेल 2 पळी तेल घ्यायचं आहे। अर्धी वाटी घट्ट असलेलं आंबट दही घ्यायचं आहे। इथं तेल कोणतंही उग्र वास नसलेलं किंवा सूर्यफूल तेल वापरा। जराही पाण्याचा वापर न करता खूप घट्टही नाही आणि खूप सैलही नाही अशा पद्धतीचं पीठ हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे। मळून घेतल्यानंतर ते या पद्धतीनं भुसभुशीत दिसणार आहे, पाहू शकता। आता तुम्ही जसं सोडा घातल्यानंतर हे पीठ एकसारखं फेटून घेता त्या पद्धतीनंच हे पीठ मळून घ्यायचं आहे। आता हे पीठ मळल्यानंतर 5 मिनिटासाठी कॉटनच्या कपड्याने झाकून रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे। आपण इथं सोडा वापरल्यानं जास्त वेळ पीठ भिजवायचं नाही। आता पहा, 5 मिनिटांनंतर आधी मळलं तसंच अजून एकदा हे पीठ मळून घ्यायचं आहे। अगदी हलक्या हाताने हे पीठ मळून असं छान एकजीव करून घ्यायचं आहे। आपल्याला डोनट तयार करण्यासाठी असे पिठाचे 2 भाग करायचे आहेत। एक कापडाने काय करायचं आहे, झाकून ठेवायचं आहे आणि दुसरा आपल्याला लाटायला घ्यायचा आहे। या पिठाचे बघा एकूण 11 ते 12 डोनट तयार होतात। पहिल्या पिठाच्या उंड्यामध्ये 6 डोनट तयार झाले। यापैकी 4 डोनट बनवून उर्वरित पिठामध्ये 2 डोनट बनवत आहे। हे पीठ लाटत असताना हलक्या हाताने लाटत मैद्याचं पीठ भुरभुरून जाडसर अशी लाटी लाटायची। पातळ लाटल्यास डोनट कडक होतात। आता तुमच्याकडे एखादी अशी साईजची वाटी किंवा ग्लास असल्यास त्याने डोनटचा गोल असा आकार हलकासा दाब देऊन तयार करायचा। तसेच मधल्या भागात गोल आकार देण्यासाठी मी औषधाच्या बाटलीचे टोपण किंवा असं झाकण धुवून वापरलं। हे छोटंसं झाकण नोझल दिसत असल्यानं किंवा त्याचा आकार त्याच पद्धतीने येतो म्हणून मी तेच वापरलं। बघा, या पद्धतीनं घराचे केक टूल नसताना सुद्धा आपण छान असे डोनट तयार करू शकतो। पाहू शकता, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असेच सर्व डोनट बनवून घ्यायचे आहे आणि आता त्या लाटीमध्ये दुसरा डोनट याच पद्धतीने बनवून घ्यायचा। लक्षात ठेवा मंडळी, आतापर्यंतच्या झालेल्या डोनटच्या रेसिपीमध्ये महत्त्वाची टिप्स म्हणजे पहिली टीप अशी की पीठ मळत असताना सोडा घालण्याचं प्रमाण पाव चमचांपेक्षा जास्त नसावं। दुसरी टीप, मळताना तेलाऐवजी 2 चमचे घट्ट साजूक तूप किंवा घट्ट बटरचा वापर करू शकता। तिसरी टीप, मळलेलं पीठ 5 ते 10 मिनिटे झाकून ठेवा, यापेक्षा जास्त नाही। डोनटला गोल आकार देऊन लगेचच तळायला घ्या। आता या राहिलेल्या कडासुद्धा डोनटच्या राहिलेल्या पिठामध्ये मळून पुन्हा वापरायच्या आहेत। पाहू शकता तुम्ही, या थिकनेसचे सर्व डोनट एकाच आकाराचे बनवून घ्यायचे। आता डोनट तळण्यासाठी तुम्ही कढईत जास्त तेल वापरू शकता आणि इथं पहा, आता खूप कडकडीत तेलात मोठी आच ठेवून डोनट तळल्यास ते कडक होतात। त्यामुळं इथं मीडियम तेल तापून मीडियमवरच आपल्याला गॅसवर हे तळून घ्यायचे आहेत। एका वेळी 1 ते 2च डोनट तळायचे आहेत, म्हणजे त्यांना फुलायला जागा लागते आणि डोनटचा मधला भाग देखील स्पॉन्जी व्हायला मदत होते। अशा पद्धतीनं डोनट तेलात सोडल्यानंतर सुरुवातीला कसल्याच प्रकारे चमच्याने हलवायचं देखील नाही। एक साईड पूर्ण तळून घेतल्यानंतर दुसरी साईड तळून घ्यायची आहे। 2 ते 3 मिनिटं झाली की याची एक बाजू तळून घ्यायची। यावरती हलकेसे तेल उडवत वरची बाजू तळायची, म्हणजे पलटल्यानंतर फार वेळ तळावं लागत नाही। महत्त्वाचं म्हणजे असं केल्यानं ते फुलतात देखील। यानंतरच हे डोनट पलटून दुसरी बाजू तळून घ्यायची। या पद्धतीनं व्हिडिओमध्ये पाहू शकता डोनट किती छान फुलले आहेत। छान असा गोल्डन ब्राऊन रंग आला की हे झारीनं काढून चाळणीमध्ये ठेवायचे आहेत। खूप मंद गॅसवर डोनट तळायचे नाहीत, नाहीतर डोनटमध्ये तेल जास्त राहतं। पाहू शकता, असे सर्व डोनट आपल्याला मीडियम गॅसवर तळून घ्यायचे आहेत।
शेवटचा डोनट देखील असा छान क्रिस्पी असा आतून स्पॉन्जी तयार झालेला आहे. पाहू शकता पहिल्यापेक्षाही तो डबल फुलून तयार झाला आहे. हे तुम्ही असेही खाऊ शकता किंवा याला पिठी साखरेने किंवा चॉकलेटने डेकोरेट करू शकता. लहान मुलांना चॉकलेट डोनट खूप आवडतात, त्यामुळे काही डोनट मी चॉकलेटने कोट करणार आहे. त्यासाठी वेगळे काही करायची गरज नाही. दुकानातल्या 20 रुपयाच्या 2 डेअरी मिल्क कॅडबरी अशा पद्धतीनं मेल्ट करून घ्यायच्या. त्यासाठी कढईत थोडंसं पाणी तापत ठेवायचं. घरातील एखादे स्टँड किंवा कुकरची खालची जाळी पाण्यात ठेवायची. एका छोट्या बाउलमध्ये कॅडबरीचे बाईट करून वितळून घ्यायचे. वितळताना त्यामध्ये 2 गोष्टी ॲड करायच्या. 3 ते 4 चमचे गरम दूध आणि ग्लेज येण्यासाठी 1 चमचा साजूक तूप यामध्ये ॲड करायचं. इथं मी सध्या डेअरी मिल्कसोबतच क्रॅकल्स असलेली डेअरी मिल्क वापरली, त्यामुळे डोनटला आपसुकच डिझाईन तयार झाली. व्हिडिओ करायचा आहे म्हणून मी विविध प्रकारचे कलरचे स्प्रिंकल्स आणि सिल्वर स्प्रिंकल्स वापरले आहेत. तुम्ही ऐवजी पिस्ता, काजू, बदामाचे छोटे छोटे काप वरतून डोनटला लावू शकता. बघा हे किती छान तयार झालेलं आहे. अगदी खूप छान घरच्या घरी असे डोनट बनवून तयार होतात. बाहेर मॉलमध्ये असा एक डोनट 70 ते 80 रुपयाला मिळतो. त्याच किमतीमध्ये घरच्या साहित्यात असे 7 ते 8 डोनट बनवून तयार होतात. आता मुलांना क्रिसमसच्या सुट्ट्या देखील लागल्या आहेत. बाहेरचे काही पदार्थ आणून खाण्याऐवजी घरच्या घरी लहान मुलांच्या आवडीचे चॉकलेट डोनट बनवले तर ते मुलंही खुश आणि आईही खुश. अशी चॉकलेट डोनटची रेसिपी तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. बघा अशा पद्धतीनं सर्व डोनट मी डेकोरेट करून घेतलेले आहेत. तुम्ही देखील तुमच्याकडे असलेल्या साहित्यामध्ये तुम्ही अशा प्रकारे सर्व डोनट डेकोरेट करून घ्यायचे आहेत. मी फक्त 5 ते 6 डोनट डेकोरेट करून घेतलेले आहेत. तर पाहू शकता किती छान ग्लेज आली आहे. तर अशा पद्धतीनं आपण पुढील रेसिपीमध्ये भेटूया.